आणि इकडे संभाजीनगरमध्ये मात्र शिवसेना भाजपची युती तुटली आणि दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडलेत। मात्र युती तुटली कुणामुळे असा प्रश्न आता विचारला जातो, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युती तोडण्याचं पाप संजय शिरसाटांचं असल्याचा आरोप केलाय। शिरसाट यांनी फडणवीसांना मग उत्तर दिलं, त्यामुळे संभाजीनगरात युती तुटल्यानंतर कसं राजकारण रंगलंय बघा। संभाजीनगरमध्ये भाजप सेना युती शिरसाटांमुळे तुटली। देवेंद्र फडणवीसांचा संजय शिरसाटांवर निशाणा। फडणवीसांना चुकीची माहिती दिली, शिरसाटांचा पलटवार। होणार म्हणत अगदी शेवटच्या क्षणी छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना भाजप युती तुटली। तब्बल 10 बैठका होऊनही स्थानिक भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपावर एकमत झालं नाही। अखेर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकला चलोरेची घोषणा केली आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। आता युती तुटण्यामागे संजय शिरसाट असल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉक शो विथ देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी बोलताना फडणवीसांनी युती तुटण्यामागे शिरसाट यांना जबाबदार धरलाय, तर फडणवीसांना त्यांच्या नेत्यांनी चुकीची माहिती दिल्याचा पलटवार शिरसाट करतायत। असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो, त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा। मी यांना सांगायचो चला हा वॉर्ड नाही हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका। पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली। अखेर मुख्यमंत्री आहेत, सन्मान हा ठेवावा लागेल, मी तो ठेवला। परंतु त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती, सकाळी जो भाजपकडून प्रस्ताव येणार होता त्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खोडा घातला, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। कदाचित काल मुख्यमंत्र्याला त्यांनी काही चुकीची माहिती दिली असेल, परंतु आता निवडणुकीचा काळ आहे। या निवडणूक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबाला त्यांनी दिलेला प्रस्ताव मी पुन्हा एकदा त्यांना दाखवेल। आता युती तुटलीच आहे म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या शिवसेनेवर चांगलेच तुटून पडलेत। ना खान ना बाण राखू भगव्याची शान असं म्हणत भाजपचाच महापौर बसणार असा दावा फडणवीसांनी केलाय। तर भगव्याची शान राखायची असेल तर धनुष्यबाण हाती लागणारच असं शिरसाट म्हणाले। नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खान राखू भगव्याची शान। क्या बात है। क्या बात है। त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा। म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे। मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे। नक्कीच ना खान ना बाण राखू भगव्याची शान, परंतु भगव्याची शान राखताना हातामध्ये धनुष्यबाण असणं गरजेचं आहे। धनुष्यबाण नसला ना तर दुश्मनाचा निपात करू शकणार नाही। म्हणून आपल्याकडे डोळे वटारणाऱ्याला, आपल्या भगव्याला खाली उतरवणाऱ्याला जर गाडायचं असेल तर धनुष्यबाण हा हाती असावाच लागतो। संभाजीनगरमध्ये युती तुटल्यानंतर भाजपमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलं होतं। तिकीट कापल्यानंतर इच्छुकांनी थेट भागवत कराड आणि अतुल सावेंची गाडी अडवून अक्षरशः शिव्याशाप दिले होते। तिकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर तर संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठिय्या मांडण्याची वेळ आली होती। आता सगळं शांत झालंय, मात्र युती तुटल्याची सल दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात कायम आहे। कारण एकमेकांविरोधातील लढाईत तिसराच बाजी मारून गेला तर डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ येईल याची जाणीव दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।